हॅलो आत्या, मामा मिळाले ग? थांब, मी त्यांना घेऊन येतो घरी. नाही नकोय. आंघोळीला पाणी ठेव, स्वच्छ त्यांना मस्तपैकी आंघोळ घालू, नको बाळा. जेवण बिवण घालू, मग त्यांना सगळं आठवण. और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के. हॅलो प्रँकस्टार सागर फॅमिली, हसताय ना? हा, हसायलाच पाहिजे. कुठे जायचं बाबा? चला, पैसे नका देऊ, चला. तू तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. दरवाजा लाव पहिले. रस्त्यात थांबलो ना आपण. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. काय नाव आहे तुमचं? अरुण. अरुण. किती वय तुमचं? 50. माझा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का बाबा? मी हॉर्न वाजवला ना की मी विसरून जातो. विसरून जातो मी. कस काय? काय माहिती, मी आता समजा हॉर्न वाजवला, मी काहीतरी विसरून जातो. कुछ ना कुछ तो गड़बड़ जरूर है. हरण वाजलो. हा, कस काय? माहित नाही आता. आपण देवीचं नाव घेऊन एखादं लिंबू बांधायचं गाडी. जय भद्रकाली सरकार. शनिवारच्या टायमाला आठवड्यात एक लिंबू बांधून टाकायचं. तुम्ही कोण आहे? गोंधळी. मग तुम्ही माझ्या गाडीत का बसले? माझ्या गाडीत का बसले? तुम्ही बसा म्हणून बसू. नाव काय तुमचं? अरुण. अरुण. हा, चौकाच. नाव काय तुमचं बाबा? अय्यर अय्यर. वेणुगोपाल अय्यर. वेणुगोपाल अय्यर. मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर. मुत्तुस्वामी वेणुगोपाल अय्यर. अरुण पुन्हा? गोंधळी. गोंधळ्याची. किती वय आहे तुमचं? 50. 50. आणि हे दिवसभर करता काम? हा, गोंधळाचं दिवसभर? दिवस. आता जेवायला चाललंय. अच्छा. जेवायला बोलले सर, जेवायला दांडी करतो. जेव बसते. Do me a favor, let's play Holi. Holi, happy Holi. अबे दिवाली है, चला. तुम्ही माझ्या गाडीत का बसले? तुम्ही बस म्हणलं बसले. लेकिन एक सेकंड. अहो पण तुम्ही माझ्या गाडीत का बसले? काय संबंध माझ्या गाडीत बसायचा? तुम्ही उभा केली बसा म्हणल्यावर बसलो. मी कधी उभा केली गाडी? अरे बाप, असं करता काय? चौकात. उतरा इथं. तुम्ही माझ्या गाडीत का बसले तुम्ही? चौकात. काय नाव आहे तुमचं? अरुण. अरे हा, तुम्हाला दांडगर पुला सोडायचंय नाही का? हा. इथेच सांगते तुम्हाला. काय उपाय आहे का ह्याच्यावर? काय उपाय आहे का? उपाय आहे का काय ह्याच्यावर? नहीं. नाही आपल्याकडे काय नाही. काय नाव आहे तुमचं? अरुण. कुठून वरतून घेऊ का? नाही, कुणाकडून घ्या बरं, चौकात जाऊ द्या. हेलो, एसीपी प्रद्युमन है. अजी सुनते हो, देखो आपका बेटा कह रहा है कि मेरठ की मशहूर नान खटाई बिस्किट ही खाने हैं. काय करायचं नुसते आपण. किती वय आहे तुमचं? 50. ती कशी येणार गाडी? पांढरंग गाडी. अहो पण ही गाडी तुम्ही किती रुपयाला घेतली? मी कशाला घेऊ गाडी? हा? मी कशाला घेऊ? अहो ही गाडी कितीला घेतली तुम्ही? ही गाडी कशाला घेऊ? तुमची गाडी मी काय करणार? अहो तुम्ही गाडीत बसलेत ना, मग मी ड्रायव्हर आहे ना, म्हणलं तुम्ही ही गाडी किती रुपयाला घेतली? एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ड्रायव्हर कसं, तुम्ही मालक गाडीचा आहे. मी नाही मालक. मालक तर वरचा आहे. बरोबर का नाही? झालं का जेवण? जेवण झालं का? किती पोरं बाळ? गावाकडे येतं ना. कुठलं गाव? सोनापूर. अरे कौन से गांव के भाई? सोलापुर. सोलापूर वय. काय म्हणले काका नाव? अरुण. आता पैसे किती देणार दांडगर पुलाचे? ते आता 20 रुपये. 20 रुपये. 20 रुपये द्या त्यात वय. हा, मग आता 20 रुपये नाही, 150 रुपये द्या. 150 रुपया देगा. अहो तुम्ही कोण आहे? माझ्या गाडीत का बसले? मी बसा म्हणते, मी बसलो. अहो तुम्ही कोण आहे मला ते सांगा. तुम्ही माझ्या गाडीत कसं काय बसले? अपनी आंखें खोल और गौर से देख, तू कहां और किसके सामने खड़ा है. यहाँ बात सिर्फ एक बार समझाई जाती है. आणि मला हे सांगा, तुम्ही कसं काय बसले माझ्या गाडीत? आणि तुम्हाला गाडीत बसायला कोणी सांगितलं माझ्या? तुम्ही बसा म्हणल्यावर बसलो.
असा म्हणलो दमांचा व्यवसाय होता. मी कधी बसा म्हणलं तुम्हाला? अंबाबाईचा गोंधळ उभा केली, तुम्ही उभा केली गाडी कसं? अहो मी काय म्हणतोय, तुमचं नाव काय आहे अरे आणि तुम्ही माझ्या गाडीत का बसले? तुम्ही उभा केली मी सावकाश. माझ्या गाडीत तुम्ही कसं काय बसले मला तेवढं उत्तर द्या. मी उभा केली नाही, तुम्ही उभं केली गाडी तुमच्या शक्तीने. हा तुम्ही उभा केली कसं? अहो तुमच्या शक्तीने तुम्ही उभा केली का नाही गाडी? त्या शक्तीने उभा केली, मी कसं करणार? तुम्ही उभा केली बसा म्हणला बस. अहो तुमच्याकडे जी शक्ती आहे ना, त्या शक्तीने गाडी तुम्ही उभा केली ना. मग तुम्ही उभा केली, मी कधी उभा केली गाडी? दमान जाऊ सावकाश काय करू? हा मी कधी केली उभं सांगा दादा, हा. सांगा ना. तुम्ही उभा केली, मी कशी उभा? तुम्ही मस्करी करायला लागले माझी. नाही नाही मला आजार आहे, त्या आजाराचा तुम्ही फायदा घ्यायला लागले. नाही, खाओ माँ कसम. तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या गाडीत बसायला? तुम्ही सांगितलं उतरा इकडं. उतरतो हा उतरा इकडं. सावकाश सावकाश काय करू? इकडं एक साईडला घेतो. हा उतरा. बस बस बस. उतरा इकडनं. तुम्ही माझ्या गाडीत कसं काय बसले? अरे हा एक मिनिट थांबा. लक्षात आलं तुम्हाला दांडगर पुलाव सोडायचं नाही का? मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो आओ मारो मारो, अरे अरे इतना मत मार. थांबा. काय बाबा सांगायचं ना मला. दांडगर पुलाव इथं कशाला उतरत होते? तुम्ही उतरा म्हणलं मी उतरतो. अहो पण इथं का उतरले तुम्ही? उतरायला लागले. चल चल द्या, सावकाश. दांडगर पुलाव जाऊ की आपण तिथं सोडायचं ना तुम्हाला? मग तिथं सोडतो ना. काय तुम्ही बी सांगायचं मला, अरे दांडगर पुलाव जायचंय. दांडेकर फुलावर जायचं. काय म्हणलं नाव बाबा तुमचं? कुठं जायचंय तुम्हाला? दांडेकर फुल दांडगर पुलाव जायचंय हा. का? जेवायला जेवायला time अहो लागेल. घरी जाऊ की जेवायला? माझ्या मम्मीने जेवण केलंय, घरी जेवण बिवण करू, झोपू, संध्याकाळी येऊ परत काम. मला गोंधळाला जायचं. नाव दिसणारे बघ. अहो मी काय म्हणतोय, आता कशाला इकडे कुठं फिरत बसताय बाहेर? बाहेर आपण जाऊ घरी. काय मी हॅलो आत्या, मामा मिळाले ग? थांब मी त्यांना घेऊन येतो घरी. ए, नकोय. अरे बाळा तसं नको करू. तुला मी काय म्हणतोय हे बघ, त्यांना घरी आणतो. आंघोळीला पाणी ठेव स्वच्छ, त्यांना मस्तपैकी आंघोळ घालू, नको बाळा. जेवण बिवण घालू, मग त्यांना सगळं आठवण ते कोणाचं काय ते झालंय ते. नको बाळा तसं. हा ठीक आहे. हा चला इथं आता घरी आपल्या. तुम्ही काय मामा एवढे वर्ष झालं गायब आहे? अच्छा. हा नको नको चला घरी. नको. हाय हाय इतना सुकून. फोन झालं तेवढं बोला तुला बस. अहो मी काय म्हणतो, इकडे माझ्याकडे ऐका एक मिनिट. इकडे माझ्याकडे ऐका. नको बाळा, मला उशीर तर आरतीला. बरं ठीक आहे, इकडे बघा समोर. एक मिनिट थांबा. इथं समोर बघा, कॅमेरा दिसला का? Wake up to reality. इथं माझ्याकडे बघा. मी तुमच्यासोबत एक छोटासा सोशल एक्सपेरिमेंट केला. हं. इकडे बघा माझ्याकडे. अरे हे मला उघड देणार इकडे उघडून देणार. पाठ टाकला हो. हा बस. आता माझा ऐका. इथं समोर कॅमेरा लागलाय. तुमच्यासोबत एक छोटासा सोशल एक्सपेरिमेंट केला, प्रँक व्हिडिओ केला. अनोळखी माणसाच्या गाडीत बसल्यावरती काय काय होऊ शकतं इथं समोर बघा. हा. आणि म्हणा अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका. अनोळखी माणसाच्या गाडीत बसू नका. नाहीतर तुमच्यासोबत पण असं काहीतरी विचित्र घडेल. तुमच्या सोबत काहीतरी घडेल, विचित्र घडेल. विचित्र घडेल. प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा. प्रँकस्टर सागरला सबस्क्राईब करा. करा. वाढत्या महागाईच्या काळामध्ये सगळेच जण पैशाच्या मागे धावत आहेत, पण ही जी अशी माणसं आहेत जी एवढ्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ आहे भाई. शपथ इज्जत आहे. का या काकांना तर फुल इज्जत आहे भाई. एवढी पैशाची महागाई तंगी झालेली आहे, महागाई वाढलेली आहे, तरी सुद्धा ते काका त्या समाजाची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात. धन्यवाद.